नमस्कार, पुन्हा आली आहे एक नवीन रेसिपी घेऊन. सोया पनीर मसाला किंवा टोफू मसाला. तर इथे मी सोया पनीर घेतलेला आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे इथे 2 टोमॅटो आणि 3 कांदे घेते, ज्याचा आपल्याला मसाला बनवायचा आहे. तर मसाल्यासाठी मी हे कांदे बघू शकता कशा प्रकारे कट देऊन कापून घेते. तर हे अशा प्रकारे कापून व्यवस्थित घ्यायचे आहे आणि आपल्याला ह्याचा मसाला तयार करायचा आहे. तर जे वाटण आहे त्यासाठी मी फक्त कांदा आणि टोमॅटोज वापरते, त्याबरोबर मी 2-4 लसूण पाकळ्या देखील वापरते. तर हे सर्व कांदे मी मोठे कापून घेतलेले आहेत आणि त्यातीलच अर्धा कांदा हा छोट्या आकारात कापून घेते, जो आपल्याला फोडणीमध्ये टाकायचा आहे. तर बघू शकता मी कशा प्रकारे बारीक हा कांदा कापलेला आहे. तशाच प्रमाणात टोमॅटोसुद्धा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि अर्धा टोमॅटो आपल्याला जसा अर्धा बारीक कांदा कापलाय तसा कापून घ्यायचा आहे, जो आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत. तर बघू शकता मी टोमॅटो पण कशा प्रकारे बारीक कापून घेतलेला आहे इथे. आता ह्या सर्व गोष्टी आपण बघू शकता कशा प्रकारे कापून घेतलेल्या आहेत. तर मी इथे कढई ठेवलेली आहे, ज्यामध्ये मी थोडंसं तेल घालते, ज्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतवून घ्यायचा आहे. तर इथे तेल व्यवस्थित तापल्यानंतर मी त्यामध्ये कांदा टाकून घेते, जो आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता हा व्यवस्थित असा आपल्याला तेलामध्ये मस्त भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याची पेस्ट तयार करायची आहे. आता व्यवस्थित असा भाजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याचा कलरही बदलला आहे. यामध्ये मी 2-4 लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता टोमॅटो टाकून भाजून घेते. तर टोमॅटो थोडंसं गळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो आपल्याला व्यवस्थित असं यामध्ये परतवायचं आहे. तर अशा प्रकारे मसाला मी याचा भाजून घेते. आता हा मसाला आपला तयार झालेला आहे. तोपर्यंत इकडे मी पनीरचे तुकडे करून घेते. तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारचे पनीरचे तुकडे कापलेले आहेत. तुम्ही याचा आकार छोटा किंवा मोठा ठेवू शकता. आपला मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे, जो आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि ह्याची व्यवस्थित अशी पेस्ट करून घेऊयात. तर इथे मी कढई ठेवली आहे, ज्यामध्ये तेल टाकून घेते. आता तेल तापलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पनीरचे किंवा टोफूचे तुकडे व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्या. ते फ्राय करताना वाटतं की कदाचित कडक झालेत की काय, पण ते अतिशय आतून नरम असतात आणि आपण जेव्हा भाजीत टाकतो हे फ्राय केलेले तुकडे, तर एकदम व्यवस्थित असे सॉफ्ट होतात. चव अतिशय उत्तम प्रकारची लागते, सेम आपल्या दुधाच्या पनीर सारखीच. व्यवस्थित असे फ्राय करून झाल्यावर हे आपण काढून घेऊयात. आता हे व्यवस्थित असे काढून घेतल्यानंतर आपल्याला या तेलामध्येच फोडणी द्यायची आहे. तर यामध्ये मी थोडंसं जिरं आणि थोडंसं हिंग घालून घेते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा यामध्ये परतवून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा कांदा परतवून झालेला आहे. तुम्ही बघू शकता कांद्याचा कलर हा बदललेला आहे, तो तेलामध्ये चांगला परतला गेला आहे. त्यानंतर मी यामध्ये टोमॅटोही घालून घेतला आहे, जे आपल्याला व्यवस्थित परतवायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घेते. व्यवस्थित असा कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये मी 1 चक्रीफूल आणि वेलची घालते चवीसाठी. ते व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये मी लाल मिरची पावडर, गरम मसाला, थोडंसं धना पावडर घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हळद घालून घेतलेली आहे. व्यवस्थित असे मसाले परतवून झाल्यानंतर आपल्याला हे वाटण त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. हे फोडणीमध्ये व्यवस्थित असं एकजीव करून झाल्यावर आपल्याला 2 ते 5 मिनिट त्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे.
तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता हे छान असं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टोफू किंवा सोया पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत. तर इथे मी सोयाचे तुकडे टाकून घेते आणि ते व्यवस्थित असे मसाल्यामध्ये परतवून घेते. याला वेगळा असा काही शिजण्यासाठी वेळ द्यावा लागत नाही. आता यामध्ये मी वरतून पाणी टाकून घेतलेलं आहे, जे आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाल्याचं उरलेलं वाटण आहे त्याचं मी मिक्स करून टाकलेलं आहे. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवू शकता. जर कोणाला पातळ हवं असेल थोडंसं तर पातळ ठेवू शकता करी, किंवा जर कोणाला थोडीशी घट्ट कढी हवी असेल तर तुम्ही घट्ट ठेवू शकता. तर मी वरतून इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित असं शिजल्यानंतर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. बघू शकता कशा प्रकारे ही मसालाची भाजी किंवा करी आपली तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे सोया पनीर मसाला किंवा टोफू मसाला हा आपला तयार झालेला आहे. अतिशय उत्तम लागतं. न्यूट्रिएंट्सने भरपूर, प्रोटीन्सने भरपूर असं सोया पनीर जरूर करून पहा आणि आवडल्यास नक्की शेअर करा. थँक्यू.